नमस्कार सर्वांना. आता यामध्ये बघा, महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की त्यामध्ये फरक आपल्याला सांगता आला पाहिजे. अध्ययन निष्पत्ती आणि मूल्यमापन या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहू. अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत ह्या 2017मध्ये NCERTने तयार केल्या आणि NCERTने त्या तयार केल्याच्या नंतर त्यामध्ये 17-18मध्ये प्रत्येक ठिकाणी त्याच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या की अध्ययन निष्पत्ती काय आहेत, कशा आहेत किंवा काय आहेत त्या. ठीक आहे. तर यामध्ये लर्निंग आउटकम्स म्हणतो आपण त्यांना. आणि हे लर्निंग आउटकम आणि मूल्यमापन याच्यामध्ये काय फरक आहे. 2009च्या कायद्यानुसार 2010मध्ये 2010-11च्या शैक्षणिक सत्रामध्ये आपण मूल्यमापन सुरू केलेलं आहे. आणि हे मूल्यमापन सुरू केल्यानंतर मध्येच 2017चा हा NCERTचा कार्यक्रम का आला. तर बघा, यामध्ये अध्ययन निष्पत्ती ह्या का घेतल्या महत्त्वाच्या करून की 2017-18मध्ये याची परिपत्रके सगळ्या शाळेवरती वाटप करण्यात आली. एक राष्ट्रीय संपादनूक सर्वे म्हणजे सर्वेक्षण, त्याला आपण नॅशनल अचिव्हमेंट्स सर्वे म्हणतो, आणि एक स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्वे प्रत्येक राज्य त्या ठिकाणी करत असतं. यावेळी त्यांनी काय केलं, 2017मध्ये ज्या ठरवून दिलेले लर्निंग आउटकम आहेत हे 2021च्या नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आणि 2021मधलंच त्या ठिकाणी 2023मधलं राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वे म्हणजेच एक स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्वे याद्वारे हे ज्या लर्निंग आउटकम होत्या हे लर्निंग आउटकम त्या ठिकाणी निश्चित केलेल्या तपासण्यात आल्या, म्हणजे NAS आणि स्टेट EAS द्वारे. ठीक आहे. आणि इयत्ता 3रीपर्यंतच्या ज्या काही लर्निंग आउटकम होत्या त्या लर्निंग आउटकम त्या ठिकाणी पाहिल्या गेल्या आणि पायाभूत अध्यापन हा कार्यक्रम त्या ठिकाणी ELS म्हणून सुरू करण्यात आला. मग केंद्र शासनानं इयत्ता 3रीपर्यंत FLS प्रोग्राम सुरू केला केंद्र शासनाने या अध्ययन निष्पत्तीच्या आधारे, बरं का. मग हा कार्यक्रम सुरू केल्यावरती त्या ठिकाणी त्याचा अहवाल निश्चितच येणार आणि त्याचा अहवाल निश्चित आल्यानंतर सर्वेक्षण अहवाल निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं 2022मध्ये. आणि 2022मधल्या सर्वेक्षणात त्यांनी सांगितलं की ज्या काही विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्षमता प्राप्त करायच्या आहेत किंवा घ्यायच्या आहेत हे लर्निंग आउटकमवरच असायला हवं. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असेल किंवा कुठल्याही स्टेटचा अचिव्हमेंट सर्वे असेल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, हा अध्ययन निष्पत्तीच्या आधारेच त्या ठिकाणी त्यांची संपादनूक पातळी ठरवण्यात यावी असं सांगितलं. आता विद्यार्थ्यांनो किंवा आपल्या मित्रांनो मला सांगा, मूल्यमापनानंतर आपण विद्यार्थ्यांची संपादनूकच जाहीर करतो. म्हणजे मूल्यमापन ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपण काय पाहिलं गेलं पाहिजे, तर त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीच्या आधारेच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी काय करणार आहेत, स्तर निर्धारण केला गेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे कुठलंही मूल्यमापन जरी झालं तरी हे मूल्यमापन कशाच्या आधारे होणार, अध्ययन निष्पत्तीच्या आधारे होणार. तर यामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. आकारिक आणि संकलिक हे तर आपण त्या ठिकाणी ॲक्टनुसार आपल्या शैक्षणिक वर्षांमध्ये करतोच, परंतु या सर्व गोष्टींमध्येही महत्त्वाची गोष्ट कुठली येणार आहे आता, अध्ययन निष्पत्ती. कारण अध्ययन निष्पत्तीवरूनच त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षण होईल त्या सर्वेक्षणामध्ये हे स्तर विद्यार्थ्यांनी गाठलेले हवे आहेत. ठीक आहे. आणि यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की NCERTने हे सुद्धा ठरवून दिलं की तुमचं जे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे होणार आहे किंवा स्टेटचा जो काही सर्वे होणार आहे त्यामध्ये 4 संपादनूकीचे स्तर विद्यार्थ्यांचे ठेवण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला जो आहे तो आहे प्रारंभिक, त्यानंतर दुसरा आहे प्रगतिशील. ठीक आहे. एक पहिला आहे प्रारंभिक, दुसरा आहे प्रगतिशील आणि तिसरा जो आहे तो या ठिकाणी प्रवीण आणि चौथा म्हणजे सर्वात शेवटचा जो आहे तो आपण जो यापूर्वीचा जुना पाहिलेला होता प्रगत म्हणून, तोच त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर संपादनूक पातळीचे 4 स्तर आणि त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि खास करून मूल्यमापन यामधील थोडक्यात फरक जो आहे तो या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आवडला असल्यास लाईक ठोकायचं, पुढे चालायचं. ठीक आहे.